अजित पवारांच्या विमान अपघातावर शंका उपस्थित करत रोहित पवारांनी व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप केलेत। एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावेळीही व्हीएसआर कंपनीचं विमान वापरण्यात आलं, त्यावेळीही व्हीएसआर कंपनीने बेजबाबदारपणा केल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय। शिंदेंच्या परदेश दौऱ्यावेळी व्हीएसआर कंपनीने कोणतीही परवानगी घेतली नव्हती आणि परवानगीशिवाय देशाची हद्द ओलांडल्यामुळे इराण आणि इराकने शिंदेंचं विमान पाडण्याची धमकी दिली होती, असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय। बिना परवानगी जर विमान त्या देशामध्ये गेलं तर ते विमान पाडलंही जाऊ शकतं आणि तसंच काहीतरी हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत घडलं अशी माहिती आमच्या आहे आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आत्ता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू। हे इराणच्या एअर डिफेन्सली त्या ठिकाणी सांगितलं होतं। त्याच्यात कोण बसलं होतं? एकनाथ शिंदे साहेब बसले होते। दरम्यान एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्याबाबत रोहित पवारांनी केलेल्या दाव्यासंदर्भात शिवसेना नेत्यांचं काय म्हणणं आहे, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। मला असं वाटतं की आता रोहित पवार जी हे एव्हिएशन एक्सपर्ट झालेले आहेत, त्यांनी जो काय मुद्दा उपस्थित केला आहे त्यांनी टेक्निकल अथॉरिटीकडे हा विषय दिला पाहिजे। आता ते जे काय म्हणतायत की असं झालं तसं झालं, तुम्ही द्या ना फॉर्मल अथॉरिटीकडे, कोणी थांबवलंय तुम्हाला? रोहित पवार यांनी मांडलेला विषय अत्यंत गंभीर आहे आणि मी आज स्वतः भेट घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडनं ती आम्ही माहिती घेणार आहोत। मुख्यमंत्र्यांना घेऊन जाणाऱ्या विमान प्रवासात जर अशा पद्धतीने जर हलगर्जी होणार असेल तर ती बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे। त्यामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे। चारी बाजूनी चौकशी होत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।